खोक्या भोसले आणि सुरेश धस यांच्या विरोधामध्ये आझाद मैदानावरची वातावरण चांगलंच तापलंय. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. भाऊसाहेब लटपटे माझ्यासोबत आहेत. दुसरा दिवस आहे. कारवाई अपेक्षित नसल्यावरून उपोषण सुरूच आहे. काय मागणी असणार आहे? आमचं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये खोक्या भोसले त्याच्या मागचं जो सुरेश धसा रोल आहे तो रोल रेकॉर्डवर आला पाहिजे. आणि हा रोल रेकॉर्डवर आणण्यासाठी एक सक्षम अशी SIT गठीत केली पाहिजे. ही SIT मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल घोषणा करावी. SIT बाबत जर घोषणा झाली तर आमची उपोषण सोडायची तयारी आहे. खोक्याचं घर जाळलं, त्या ठिकाणी सुरेश धस भेटीसाठी गेले, मात्र नोटीस दिली नाही आहे आणि घरावर डायरेक्ट बुलडोजर. हा देखील प्रश्न जे आहे त्यांनी त्या भेटीदरम्यान उपस्थित केला आहे. अहो, नोटीस देण्याची आवश्यकता नाही. जिथं कत्तलखाना आहे त्या घरामध्ये कत्तलखाना, मोरांचा कत्तलखाना म्हणून तिथं ते घर वन विभागाच्या लोकांना ते पुरावे आढळले म्हणून तो एक कायद्याचा भाग आणि कारवाईचा भाग म्हणून ते घर उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि सुरेश धस तिथं घरी गेले याच्याबद्दल मला काय आश्चर्य वाटलं नाही. मी गेल्या 1 महिन्यापासून याच्यामध्ये पर्यावरणच्या संदर्भामध्ये एक अभ्यास केला असता. तुम्ही 1 महिन्यापूर्वी गणेश नाईक साहेब जे वनमंत्री आहेत त्यांनी एक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ह्याच्यावर हँडलवर सुरेश धस यांनी तिथे त्यांच्याकडे काय मागणी केली आहे तुम्ही पाहून घ्या. महाराष्ट्र शासनाकडे वन विभागाकडे सुरेश धस यांनी जे आष्टी मतदारसंघातील जे फॉरेस्ट जागेवर ग्लिरिसिडिया नावाची जी काही वनस्पती आहे, झाडं आहेत, ते नष्ट करण्याची परवानगी किंवा ती मागणी सुरेश धस यांनी केली. आणि ग्लिरिसिडिया का नष्ट करायची होती त्यांना? केवळ त्यांचं म्हणणं आहे की मोरांची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून. अहो, मोरांची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून तुम्ही ग्लिरिसिडिया झाडं का करताय? ग्लिरिसिडिया ही खूप वर्षापासून तिथं वनस्पती आहे. म्हणजे तुम्हाला मोरांची हत्या सुरेश धस यांना खोक्यामार्फत घडवायची आहे. गेल्या 1 महिन्यापासून आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि अनेक वर्षापासून जी काही मोरांची हत्या, हरणांची हत्या याच्यामध्ये सुरेश धसांचा अप्रत्यक्ष संबंध आहे असं आमचं म्हणणं होतं. परंतु आता प्रत्यक्ष संबंध दिसतोय. तुम्ही हरणांच्या हत्येमध्ये आणि मोरांच्या काळविटाच्या हत्येमध्ये तुमचा प्रत्यक्ष संबंध आहे सुरेश धस. आणि तुमच्या वनमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत हँडलवर सांगितलंय की सुरेश धस यांनी बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये मागणी केली की ग्लिरिसिडिया नावाची वनस्पती ही नष्ट केली पाहिजे आणि ग्लिरिसिडियामुळे पर्यावरणाची हानी होती असं त्यांचं म्हणणं आहे. असं कुठलं कायद्यात पर्यावरण तज्ज्ञ आहे सुरेश धस कुठं लागून गेले की ग्लिरिसिडिया अशी वनस्पती तुम्हाला नष्ट करायची आणि त्याच्यामुळे वन्य प्राणी त्याच्यामध्ये त्यांचं अस्तित्व संपतंय? अहो, तुम्ही वन्य प्राण्यांच्या विरोधामध्ये आहात, तुम्ही हरणांच्या हत्यामध्ये तुम्ही सहभागी आहात, तुम्ही मोरांच्या हत्येमध्ये सहभागी आहात असं तुमच्या वागणुकीतून स्पष्ट दिसतंय. आणि याच्यामध्ये माझं तर स्पष्ट मत आहे, काही आमचे जे वन्यप्रेमी जे आहेत, पर्यावरणवादी, त्यांनी काय मागणी केली किंवा खोक्याचं रक्त चेक करा. माझं त्याच्या पुढं जाऊन असं म्हणणं आहे की खोक्याचं नुसतं रक्त नका चेक करू, तर तुम्ही त्याचे खोक्याचे नख चेक करा, केस चेक करा, त्याच्यामध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण जे तपासण्या आहेत त्या चेक करा. त्याच्या पुढेही सांगतो, जर आमचं स्पष्ट असं मत आहे की जर सुरेश धस यांनी जर हरणाचं मटण खाल्लं असेल तर सुरेश धस यांचे सुद्धा नख आणि केस चेक केले पाहिजेत की सुरेश धस यांनी. कारण जे वन्य प्राण्याचे कातडे जे सापडलेत, हे कातडे सापडले असताना जर ते हरणाचं कातडं असेल तर कातड्याचं DNA आणि यांचे दोघांचे खोके आणि सुरेश धस यांचं नखांचे आणि केसाचे DNA तो चेक केला पाहिजे. वन्य प्राण्याचा यांचा जुळतोय का हे लगेच लक्षात येईल. आणि हे करण्यासाठी SIT गठीत व्हायला पाहिजे, यांना अटक केलं पाहिजे. हा मुद्दा आहे याच्यामध्ये. खरं पाहिलं की ते बिश्नोई गँग संघटना जी आहे ते त्यांनी याची दखल घेतली, मात्र सरकार कुठंतरी गांभीर्यानं हे प्रकरण घेत नाही असं वाटतंय. हे बिश्नोई गँगने दखल घेतली असं मला काय वाटत नाही. बिश्नोई समाजाने जर दखल घेतली तर मग सुरेश धसांना भारत देश सोडावा लागेल, त्यांना बाहेर देशात जाऊन सुरक्षित कुठेतरी राहावं लागेल. मला वाटतं जर का हरणाच्या हत्येमध्ये जर सुरेश धसांचा हात असेल तर एक सुरेश धस काय आम्ही दुश्मन नाहीत, म्हणजे सुरेश धसचे आम्ही दुश्मन नाहीत. सुरेश धसवर आमचं हे प्रकरण जरी असलं काही तर आमच्या मतदारसंघातला एक आमदार आहे, चांगल्या पद्धतीने काम करतोय, त्यांच्या जीविताची आम्हाला काळजी आहे. सुरेश धस यांनी बाहेर देशात जाऊन राहायला पाहिजे असं माझं मत आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी आम्हाला वाटते सुरेश धसच्या. कारण बिश्नोई हा जो समाज आहे हा समाज डोकं गरम आहे समाजाचं. ते हरणाच्या जर हत्येमध्ये जर त्यांना संशय जर असेल सुरेश धसांचा तर सुरेश धसच्या जीवाला धोका जर असेल तर सुरेश धसांनी बाहेर देशात जाऊन राहायला पाहिजे आणि त्यांनी देश सोडला पाहिजे असं माझं मत आहे. आता पुढली भूमिका काय असणार आहे?
आमचं स्पष्ट मत आहे की सुरेश दस यांनी भारत देशातील जेवढे वन्य प्रेमी आहेत, वन्यजीव प्रेमी आहेत, बिष्णोई समाज आहे, त्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी मागून हरणाच्या हत्येमध्ये जो खोक्या सहभागी आहे त्याचं मटण खाल्लं जर असेल त्यांनी तर त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. आज काय तुमचा निर्णय ठरलाय मुख्यमंत्र्यांची भेट वगैरे वनमंत्र्यांची भेट वगैरे घ्यायची असं काय? हे बा वन्यजीव प्रेमी संदर्भामध्ये जी आमची कृती समिती आहे ते कृती समिती जाऊन मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना बोलवलं तर कृती समिती भेट घेईल आणि त्यांनी जर आश्वासक असं जर आश्वासन दिलं तर उपोषण सुटेल. हे होते भाऊसाहेब लटपटे आणि यांनी आमचं सगळ्यात महत्त्वाचं पोलीस अधीक्षक जे नवनीत कावत साहेब आहेत त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु कुठल्याही प्रश्नामध्ये ते जो आयो आहे गणेश धोकरट हा सुरेश दसन ते जयवीरूची जोडी आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तपास नसला पाहिजे असं आमचं मत आहे. त्यांच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीची देखील मागणी जी आहे ते याच उपोषणादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये शिरूरवासीय करत. सुरेश दस यांनीच त्यांच्या पत्रावर नियुक्ती झालेली आहे ना त्यांची. आष्टी मतदारसंघातले जे 5ही पोलीस स्टेशन आहेत, आष्टी, पाटोदा, शिरूर, आंबळनेर, आंबोरा, 5ही पोलीस निरीक्षक सुरेश दस यांच्या पत्रावर आलेले आहेत. DYSP सुद्धा त्यांच्या पत्रावर आलेले आहेत. त्याच्यामुळं गुन्हेगारी जी फोफवलेली आहे, प्रचंड स्वरूपामध्ये दहशतीचं वातावरण आहे आमच्या आष्टी मतदारसंघात, तर हे 5ही अधिकारी बदलले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा वगैरे तुम्ही कधी केली? नाही, चर्चा आम्हाला वेळ भेटल्यानंतर आम्ही चर्चा करूया. आमची कृती समिती त्यांच्यासोबत चर्चा करेल आणि आम्ही 100% तुम्ही 288 मतदारसंघात तो काय धोरण अवलंबू नका. आमचं मत एका मतदारसंघामध्ये बीड जिल्हा जो बिहार म्हणून जो काय बदनामी सुरेश दस यांनी केली, बीड जिल्हा बिहार नाही झालेला, आष्टी मतदारसंघ बिहार झालेला आहे. आणि आता बघा तुम्ही भोसले गँगवर इकडं मोका लागलेला आहे. मर्डर दिवसा लोकांचे मर्डर पडत आहेत, लोकांच्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण होत आहेत, लोकांच्या जीविताला धोका आहे. सुरेश दस एक अतिशय विक्षिप्त आमदार मतदारसंघाला लाभला आहे. चांगले PI आम्हाला द्या, चांगले अधिकारी द्या, चांगला DYSP द्या, एवढीची माफक मागणी आहे. अन्यथा उद्या जर काय कोणाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर CM साहेबांना उद्या म्हणतील किंवा त्यांना यांचं ऐकलं असतंच बरं असतं. उद्या तुम्हाला वाटण्यापेक्षा आजच तुम्ही आम्हाला चांगले अधिकारी द्या अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हे होते लटपटे आणि यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही अपडेट्स या दुसऱ्या दिवसादरम्यानचे उपोषणाच्या मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सूरज मीडिया, मुंबई.